नमस्कार. आज आपण रिसीट व्हाउचरच्या एंट्रीज कशा करायच्यात आणि पेमेंट व्हाउचरच्या एंट्रीज कशा करायच्यात ते आपण बघूया. पेज नंबर 172 आहे. आपल्या फाईलचं नाव आहे टॅली GHC नोट्स आहेत. तर आपण आता एंट्रीज पास करूया. कंपनी आपण इथं सिलेक्ट केलेली आहे. व्हाउचरवरती जायचं आहे. इथं आपल्याला डेट बदलायची आहे 31/10/2025. पहिली जी एंट्री आहे आता महात्मा रिसिव्ड चेक फ्रॉम महात्मा एंटरप्राइजेस ऑफ ₹1564 अगेन्स्ट बिल नंबर SD05 इन फुल सेटलमेंट ऑफिस अकाउंट. त्याचा तो इथे चेक नंबर दिलेला आहे. आता ही एंट्री मला रिसिप्टमध्ये करायची आहे. त्याच्यामुळे आपण F6 हे फंक्शन की सिलेक्ट करूया. आपल्याकडे जे बँकेमध्ये अकाउंट आहे ते आहे स्टेट बँकेमध्ये. क्रेडिट टू पार्टी महात्मा एंटरप्राइजेस. अमाऊंट आहे 1564 अगेन्स्ट रेफरन्स. हा जो बिल नंबर दिसतो आहे ह्या बिलाच्या अगेन्स्ट इथनं आपल्याला पैसे आलेले आहेत. इथे एक सेटिंग आपल्याला करून घ्यायचं आहे. शो बॅलन्सेस म्हणजे इथं आपल्याला खाली त्याचा बॅलन्स दिसेल. आता हे चेक आलेलं आहे. त्याचा चेक नंबर आपल्याला इथं आहे 155,451. बरोबर आहे. चेक आपण कुठं करणार? आपण डिपॉझिट स्टेट बँकेमध्ये करणार 155,451. ओके. इथं आपण 31/10/2025 पे. ओके. मी कंट्रोल प्रेस केलेले. एंटर. ही आपण पहिली एंट्री रिसिप्टची केली. दुसरी एंट्री कोणाकडनं आलेला चेक आहे? A to Z कडनं आपल्याला चेक आलेला आहे 2,000 रुपयाचा अगेन्स्ट बिल नंबर 002 218/500 चेक नंबर F2 31/10. ओके. A to Z सुपरमार्केट. चेकची अमाऊंट जी आहे ती किती आहे? 2,000 रुपये अगेन्स्ट रेफरन्स बिल नंबर SD002. चेक आलेला आहे म्हणून आपण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अकाउंटला आपण तो जमा करून घेतलेला आहे. चेक नंबर 218/501. नॅरेशन लिहायचं आहे. प्रेस केलं. दिसतंय. तिसरी जी एंट्री आहे आपल्याला विजय प्रोजेक्टकडनं कॅश आलेली आहे 1820 बिल नंबर 101. कॅश कोणाकडनं आलेली? विजय प्रोविजन नंबर. किती रुपयाची कॅश आहे ती? 1820 बिल नंबर हे. आता इथं 1820 न घेता आपण ह्या ठिकाणी 1911 असं ती एकूण बिलाची रक्कम आहे ती इथं आपण चेंज करूया. बिल नंबर काय म्हणलं? 1911. अमाऊंट आलेली आहे 1911. डेबिट टू कॅश 31/10/2025 बेंग. इथं अमाऊंट जी आहे $1911. ओके. पुढे जी अमाऊंट आहे रामकृष्ण मेडिकल बिल नंबर SD007. आता आपण काय करूया? त्याचं अकाउंट चेक करूया आणि त्याची अमाऊंट आपण चेक करूया. रामकृष्ण मेडिकल अमाऊंट आहे इथनं 3,009 अगेन्स्ट रेफरन्स बिल नंबर SD007. आता ही इथं काय कॅश आलेली आहे म्हणून इथं काय केलं आपण
कॅश मेन्शन केलं. बेईंग. एंटर. त्यानंतर सत्यमकडून आपल्याला कॅश आलेली आहे. बिल नंबर ST006 सत्यम मार्केट 1762 ह्या बिलाच्या अगेन्स्ट SD006 कॅश आलेली म्हणून इथनं आपण कॅश मेन्शन केलं आहे. नॅरेशन लिहायचं आहे, पेस्ट केलं SD006. ओके. अशा पद्धतीने आपण आता रिसिप्टचा एंट्री केला. त्याच पद्धतीने आपण आता काय करणार आहे की पेमेंटची एंट्रीज करणार आहोत. तर ती पेमेंटची एंट्री करताना आता आपण ह्या सर्व एंट्री F5 या फंक्शन कीने आपण करणार. पहिली जी एंट्री हिंदुस्थानला, सगळे पेमेंट ह्याच्यामध्ये हिंदुस्थानलाच आहे. काही पेमेंट चेकने आहेत, काही पेमेंट कॅशने आहेत. तर आता आपण पेमेंटमधनं एंट्री पास करूया. त्याला इथं आपण फंक्शन की सिलेक्ट केली F5 पेमेंट हिंदुस्तान आलं आहे. बिल नंबर 7 5310 अगेन्स्ट रेफरन्स 5310. त्याचा बिल नंबर फक्त आपल्याला चेक करावा लागेल. 6 5300. ओके. बिल नंबर जो आहे त्याचा इथं आता 5146. 5146. ओके. बिल नंबर 02 13629 04 10290 5 6035. ओके. 11 बरोबर आहे. 3 4935. ओके. ओके. आता आपल्याला ही एंट्री पास करायची 5146. 5146. 5146. क्रेडिट टू एंट्री आपण कशी केलेली, चेकने पेमेंट केलेले आहे. त्याच्यामुळे चेक आपण देणार स्टेट बँक ऑफ इंडिया. चेक नंबर 10007. ओके. पुढे हिंदुस्तान लिमिटेड आपण चेकने पेमेंट केलेलं आहे 2 नंबर. हिंदुस्तान लिमिटेड इनवॉइस नंबर 2 अमाऊंट 13629. 13629 चेकने पेमेंट केलेलं आहे. इथं आपण आता चेक नंबर टाकूया. झाली. पुढची जी एंट्री आहे कॅशने पेमेंट केलं आहे बिल नंबरच्या 10209.
कॅशने पेमेंट केलेलं आहे. अमाऊंट आहे 10,290. 10,290 कॅशने पेमेंट केलं आहे. कॅश मेंटेन केलं. कॅश पेड टू हिंदुस्तान. पुढे पुन्हा कॅशने पेमेंट केलं आहे 6,035. 6,035. 6,035 कॅशने पेमेंट केलं आहे. पेमेंट केले. पुढे जे आहे 9,263 कॅशमध्ये पेमेंट केलं आहे हिंदुस्तानला. 9,263 कॅशने पेमेंट केलं आहे. HU 11. पुढची जी एंट्री आहे ती हिंदुस्तानला पुन्हा आपण कॅशनेच पेमेंट केलेलं आहे. 4,935. 4,935 बिल नंबर 003 कॅशने पेमेंट केलेलं आहे. ओके. आता आपण ह्या सगळ्या एंट्री केल्यात. आता ह्याच्यावरनं मला एक GSTची ॲडजस्टमेंटची एंट्री पास करायची. आता GSTची ॲडजस्टमेंटची एंट्री कशी पास करायची त्याच्याकरता आपण बॅलन्स शीटला जायचं आहे. Alt+F1 करायचं आहे. आता इथं मला दिसते आउटपुट जो आहे हा आपण काय करायचा आहे, इनपुटला आपण ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. मग आता ही ज्यावेळी आपण एंट्री पास करणार आहे त्यावेळी एंट्री करताना आपण काय करणार, आउटपुट अकाउंट डेबिट टू इनपुट CGST अकाउंट क्रेडिट, म्हणजे ह्या दोन्ही आउटपुटला आपण डेबिट टाकायचं आणि इनपुटला आपण क्रेडिट टाकायचं आहे. आता हे समजण्याकरता आपण काय करू, Ctrl+N करू. दिसते आता 1,466.88 एवढी रक्कम CGST आणि HGST आपल्याला ट्रान्सफर करायची, बरोबर आहे. आता आपण ह्याची इथं तुम्ही इथनं एंट्री लिहून घ्या सगळ्यांनी. आता तुम्ही सगळ्यांनी एंट्री लिहून घ्या. आता वही काढायची, एंट्री लिहून घ्यायची. एंट्री करायची F7मध्ये आउटपुट CGST अकाउंट डेबिट 1,466.88. पुन्हा डेबिट करायचं आहे आउटपुट HGST अकाउंट डेबिट 1,466.88. क्रेडिट टू इनपुट CGST 1,466.88 आणि इनपुट HGST करायचं आहे पुन्हा एकदा 1,488 वगैरे. दिसते आपण काय केलेलं आहे, आपण आउटपुट GST जो होता हा आपला काय होता, इथनं आता कमी होता, इनपुट हा जास्त होता, म्हणून आपण आउटपुटची रक्कम काय केली, आपण इनपुटला ट्रान्सफर केली. आणि इथं आपण नॅरेशन लिहायचं आहे बेईंग 31/10/2025 बेईंग JV फॉर आउटपुट CGST and output HGST amount transfer to input CGST and input HGST account for rupees 1,466.88. ही सगळ्यांची अमाऊंट आपण काय केली तिकडे आत्ता ट्रान्सफर केलेली. आता ही अमाऊंट ट्रान्सफर केल्यानंतर इथं मी एंटर की प्रेस करतो. ही एंट्री इथनं आपली आत्ता पूर्ण होईल, बरोबर आहे. ही एंट्री पूर्ण झाल्यानंतर तुम्ही बॅलन्स शीटला जायचं आहे आणि बॅलन्स शीटमधनं ही जी काय रक्कम आहे आपल्याला आत्ता 4,840 ही आपल्याला गव्हर्नमेंटकडनं काय रक्कम आपल्याला येणं आहे. प्रत्यक्षात जो टॅक्स होता, बरोबर आहे, प्रत्यक्षात जो टॅक्स होता हा किती होता, 3,887.12. त्याच्यापैकी आपण आउटपुटचा टॅक्स किती आपण ॲडजस्ट केला तर 1,466.88. म्हणजेच काय,
की एवढा टॅक्स ॲडजस्टमेंट करूनसुद्धा मला गव्हर्नमेंटकडनं अजून किती पैसे यायचे आहेत 2420.24 इनपुट CGST. हे अकाउंट जसं बघितलं त्याच पद्धतीने आपण इनपुट HGST हे सुद्धा अकाउंट आपल्याला त्याच पद्धतीने दिसणार आहे. 3887 एवढा आपण ॲडजस्ट केला, आला किती 2420.24. आता जर मी ह्या ठिकाणी अकाउंट तुम्हाला दाखवलं आउटपुटचं, तर आपण आता आउटपुट काय केलेलं आहे, आपण सर्व ट्रान्सफर केलेलं आहे. आउटपुट CGST आला का, हा एवढा होता बघा. हा आपण काय केला, अख्खाच्या अख्खा आपण ट्रान्सफर कुठे केला, इनपुटला आपण ट्रान्सफर केला. म्हणजे काय झालं, आउटपुट जो टॅक्स होता हा आपण काय केला पूर्णपणे नील करून दिस अमाऊंट इज ट्रान्सफर टू द इनपुट CGST अकाउंट अँड इनपुट HGST अकाउंट. ओके, अशा पद्धतीने आत्ता आपल्याला जो पहिला महिना जो आहे ऑक्टोबरचा, त्याच्या सर्व एंट्रीज इथनं आपण आत्ता पूर्ण केलेल्या आहेत. ओके, समजले सगळ्यांना इथनं व्यवस्थित. आता आपल्याला ही व्हिडिओ आवडली असेल तर आपण ह्या व्हिडिओला लाईक करा. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे प्रशांत टेंबरे टॅली ऑनलाईन. माझं नाव आहे प्रशांत बाळू टेंबरे. निश कॉम्प्युटर वाकडेवाडी. मोबाईल नंबर 9527903029. थँक्यू व्हेरी मच.